गुण होता। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। भावांनो, आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ टेक्स्ट PLP फाईल यावर व्हिडिओ बनवलेला आहे। भावांनो, हा व्हिडिओ पूर्ण फुल एडिटेबल आहे। PLP फाईल तुम्हाला 5+ दिलेले आहेत। यामध्ये 2 स्टेपमध्ये बोलून पासवर्ड सांगितले आहे, तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका। भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भावांनो, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, मी तुम्हाला 1 नंबरची PLP फाईल दिली ते आपण ओपन करून घ्यायचे। ते ओपन करून झाल्यानंतर हे तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। भावांनो, यामध्ये फुल एडिटेबल तुम्हाला PLP फाईल दिले। यामध्ये तुम्ही बघू शकता, हा बॅकग्राऊंड टाईप आपण एक PNG इमेज घेतले। त्यानंतर इथं बघू शकता आपण हा शेप हा क्रिएट केलेला आहे, इथे पाहू शकता। भावांनो, फुल एडिटेबल दिलेले आहे। त्यानंतर इथं बघू शकता सस्नेह निमंत्रण, हे आपण PNG ॲड केलेले हे तुम्ही पाहू शकता। यामध्ये तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता। तर कलर चेंज करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यावर क्लिक करून इथं कलरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। इथं बघू शकता तुम्ही कलर पाहिजे तर तुम्ही चेंज करू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर इथं बघू शकता, इथं आपण एक गणपती बाप्पाचा फोटो घेतलेला आहे, हा पण तुम्ही चेंज करायचा असेल तोही तुम्ही इथं चेंज करू शकता। भावांनो, अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भावांनो, अशाच प्रकारचे आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत, ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता। त्यानंतर आपण 2 नंबरची एक PLP फाईल ओपन करणार आहोत। त्यामध्ये आपण नवऱ्या मुलाचं नाव, नवरी मुलीचं नाव यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता बॅकग्राऊंड आहे। त्यानंतर इथं बघू शकता हा शेप घेतलेला आहे। त्यानंतर फुल एडिटेबल दिलेले आहे। त्यानंतर इथं पाहू शकता चिचौका, हे आपण मराठीतच टायपिंग केलेले इथं पाहू शकता, फुल एडिटेबल आहे। त्यानंतर आपण त्याखाली जे नाव टाकले नवरी मुलीचं, ते आपण इन्फिनिटी 5 नंबरचा फॉन्ट वापरलेला आहे। यासाठी तुम्हाला युनिकोडची गरज लागेल। त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरनं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप घ्यायचं आहे। बघू शकता अशा टाईपमध्ये हे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे। हे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता युनिकोड टू AMS इंडियन फॉन्ट, हे यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्ही जे आपण नाव टाकणार आहे ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे। तर मी इथं आपण नाव टाकूया। तर आपण हे असं मराठीत नाव टायपिंग केलेलं आहे। त्यानंतर इथं बघू शकता युनिकोड टू AMS फॉन्ट यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुमची ॲड येईल, हे ॲड स्किप करून टाकायचे आहे। त्यानंतर इथं युनिकोड टू AMS फॉन्ट हे झालेलं आहे। त्यानंतर आपला इथं कॉपी असा कोड येईल, हा कॉपी कोड करायचा आहे। त्यानंतर इथं बघू शकता यामध्ये इथं परत पेस्ट करायचं आहे। अशा पद्धतीने पेस्ट केल्यानंतर बघू शकता यामध्ये आपण गायत्री लिहिलेले आहे, पण यामध्ये शेवटला एक काना राहिलेला आहे, एक रेष राहिलेली आहे। त्यासाठी आपण इथं ए टाईप करायचं आहे। त्यामुळे इथे तुमची जी वेलंट आहे ती येऊन जाईल। अशा पद्धतीने फुल एडिटेबल दिलेले आहे। त्यानंतर इथं बघू शकता नवरी मुलीची जी आपण माहिती टाकलेली आहे ही फुल एडिटेबल दिलेली आहे, ही मराठीमध्येच टायपिंग केलेली आहे। यासाठी आपल्याला युनिकोडची वगैरे काय गरज लागणार नाही। भावांनो, बघू शकता फुल एडिटेबल दिलेले आहे। त्यानंतर बघू शकता इथं आपण एक इमेज घेतलेले PNG, त्यानंतर इथं गणपती बाप्पाचा फोटो घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आपण हाईड करूया, फुल एडिटेबल आहे। त्यानंतर इथं बघू शकता
चिरंजीव यासाठी पण आपण मराठीच फॉन्ट वापरलेला हा तुम्ही पाहू शकता। त्यानंतर इथं बघू शकता जे नवऱ्या मुलाचं नाव टाकलेलं आपण योगेश, यासाठी पण आपण युनिकोडची गरज लागणार आहे। ते मी तुम्हाला याआधी दाखवलं आहे ते तशा पद्धतीने आपण युनिकोड करून टाकायचं आहे टायपिंगमध्ये। त्यानंतर इथं बघू शकता नवऱ्या मुलाची माहिती आहे हे आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे। फुल एडिटेबल आहे 52 PLP फाईल। 52 हा व्हिडिओ पूर्ण बघत जावा, कारण पासवर्ड हा व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलून सांगितलेला असतो 2 स्टेपमध्ये, त्यामुळे व्हिडिओ कोणीही स्किप करू नका। 52 अशाच प्रकारचे आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत। 52 आपल्या टेलिग्रामला कोणी जॉईन केले नसेल तर टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथं आपण अशाच प्रकारचे नवीन अपडेट देत असतो टेलिग्रामला। आणि इंस्टाग्रामला कोणी फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा। 52 तिथं आपले सर्व अपडेट असते। 52 यामध्ये आपण शुभविवाह हे आपण मराठीमध्येच टायपिंग केलेले आहे। जे तारीख, वार आणि वेळ हे आपण मराठीमध्येच टायपिंग केलेले तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। 52 हे बनवण्यास व्हिडिओ तुम्हाला सोपा जाईल यासाठी आपण फुल PLP फाईल एडिटेबल दिलेले आहे अशा पद्धतीने। तर 52 पहिला पासवर्ड आहे 4444। तर 52 अशा पद्धतीने झालेले आहे। त्यानंतर आपण पुढची PLP फाईल आपण ओपन करणार आहोत, त्यामध्ये देवकार्य आणि हळद यासाठी आपण मराठीमध्येच टायपिंग केलेले आहे। हे बघू शकता देवकार्य यासाठी आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे, यामध्ये तुम्हाला युनिकोडची वगैरे काही गरज लागणार नाही। त्यानंतर जे आपण देवकार्याची तारीख टाकले ते इथं बघू शकता, ते पण मराठीमध्येच टायपिंग केलेले आहे फुल एडिटेबल। त्यानंतर आपण हळद यासाठी मराठीमध्येच टायपिंग केलेले आहे, यामध्येही तुम्हाला युनिकोडची वगैरे काही गरज लागणार नाही। त्यानंतर फुल एडिटेबल आहे 52, व्हिडिओ पूर्ण बघत जावा, कमेंट कोणीही करू नका पासवर्डसाठी, कारण व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला पासवर्ड वगैरे सांगितलेले असते। 52 दोन्ही पासवर्ड हे एकत्र करून टाकायचे असतात। तर त्यानंतर आपण पुढचे PLP फाईल ओपन करणार आहोत। पाहू शकता विवाहस्थळ यासाठी आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे, बघू शकता फुल एडिटेबल आहे 52, त्यासाठी आपण युनिकोडची वगैरे काय गरज लागणार नाही। 52 याची जर तुम्हाला काइनमास्टर प्रोजेक्ट फाईल पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी यावर एक व्हिडिओ बनवून घेईन। 52 हा व्हिडिओ फक्त PLP फाईलवर बनवलेला आहे। त्यानंतर शेवटचे बघू शकता निमंत्रक, यासाठी पण आपण युनिकोडची वगैरे काय गरज लागणार नाही। यामध्ये तुम्हाला फुल एडिटेबल दिलेले आहे 52, यामध्ये तुम्हाला कलर वगैरे चेंज करायचं म्हटलं तर तुम्ही तेही करू शकता। फुल एडिटेबल आहे, इथं बघू शकता ग्रेडेड पाहिजे तर ग्रेडेडमध्ये पण जाऊ शकता। जर तुम्हाला सिंगल स्ट्रोक पाहिजे तर सिंगल स्ट्रोकही तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने। तर 52 मला व्हिडिओ कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। 52 अशाच प्रकारचे आपण नवीन व्हिडिओ बनवत असतो, लग्नपत्रिका, बॅनर डिझाईन, वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ, अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत। जर कोणी नवीन आला असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तिथं तुम्ही पाहू शकता। तर 52 दुसरा पासवर्ड आहे 2424। 52 हे दोन्ही पासवर्ड हे तुम्ही एकत्र करून टाकायचे आहेत, त्यानंतर ही PLP फाईल तुमची एक्स्ट्रॅक्ट होईल। 52 व्हिडिओ कसा आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला जर काइनमास्टर प्रोजेक्ट फाईल हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।